नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचणी। अकोल्यात थेट बांध्यावर जाऊन पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया। सरकार स्थापनेचा जो पेच आहे तो दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। कधी सुटेल, कधी सरकार स्थापन होईल? मला असं वाटतं की तो सुटेल, लवकरच तो सुटेल आणि शेवटी सगळ्यांना महाराष्ट्राच्या हिताकरता काम करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये आता शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे। या संकटामध्ये नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे, कारण काळजीवाहू सरकारला काही ना काही बंधनं असतात निर्णयाचे। जे निर्णय घेता येतात ते तर काळजीवाहू सरकार घेतच आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं हित पाहता लवकरात लवकर सरकारची स्थापना होईल अशी मला अपेक्षा आहे। उद्धव ठाकरेंकडून औरंगाबादेत तर आदित्य ठाकरेंकडून रत्नागिरीत पीक नुकसान पाहणी। शेतकऱ्यांना 10,000 कोटींची मदत पुरेशी नाही, प्रति हेक्टर 25,000 रुपये मदत मिळायला हवी, उद्धव ठाकरे यांची मागणी। शिवसेनेकडे 175 आमदारांचं संख्याबळ, शिवसेना खासदार संजय राऊतांचा दावा। तर शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचंही भाकीत। सांगलीमध्ये पसरली गर्द धुक्याची झालर। गुलाबी थंडीत सांगलीकरांना धुक्याचा मनमुराद आनंद लुटण्याची मिळाली संधी। अवनी वाघिणीला ठार करणाऱ्या शिकाऱ्यांचा यवतमाळमध्ये सत्कार। सरकारने सहाय्य न केल्यानं ग्रामस्थांकडून 21,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द। राष्ट्रवादीच्या बैठकीदरम्यान संजय राऊतांचा अजित पवारांना मेसेजचं अजित पवारांकडून सर्वांदेखत वाचन। दहशतवादी कारवायाशी संबंध असल्यानं उत्तर प्रदेशच्या प्रतिबंधक पथकाने वाळवा येथील तरुणास घेतले ताब्यात। शरद पवार सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होतील, सहकार मंत्री सुभाष देशमुख। विनायक आहे हेच माझ्यासाठी चांगलं असून मला पुण्यात राहायला आवडेल, सध्याच्या राजकारणावर अनिल कपूर यांनी स्पष्ट केली भूमिका। आणि बीड कुक्कुडमोळी नदीला पूर, वाकडातपूर गावचा संपर्क तुटला। खासदार मुंडेंनी बैलगाडीतून प्रवास करत साधला गावकऱ्यांशी संवाद। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याने उत्तर प्रदेशच्या प्रतिबंधक पथकानं वाळवा येथील तरुणास ताब्यात घेतलं आहे। दहशतवादी कारवायाशी संबंध असल्याने सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील अर्जुन खराडे या तरुणास ताब्यात घेतला आहे। उत्तर प्रदेशच्या दहशतवादी प्रतिबंधक पथकाने त्यास ताब्यात घेतला आहे। या घटनेने वाळवा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे। एटीएसच्या पथकाने गुप्तपणे कारवाई करत त्याला लखनौ येथील पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे। 3 दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या दहशतवादी प्रतिबंधक पथक आलं होतं। अर्जुन याच्या खात्यावरून आर्थिक व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अर्जुन हा शेतकरी कुटुंबातील आहे, पण याचे राहणीमान राजेशाहीसारखं होतं।
महागडे कपडे घालणे आणि चारचाकीमधून फिरणं या थाटाचा विषय गावात चांगलाच रंगला आहे. आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सांगलीमध्ये शिवसैनिकांनी दंडवत घालत सांगलीच्या आराध्य दैवत श्री गणपतीला साकडं घातलं आहे. शिवसेनेचे आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सांगलीमध्ये शिवसैनिकांनी दंडवत घालत सांगलीच्या आराध्य दैवत गणपतीला साकडं घालण्यात आलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणून हरिदास पडळकर यांनी आज शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून गणपती मंदिरपर्यंत दंडवत घालत साकडं घातलं आहे. सांगली शिवसेना शहराच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून सांगली नगरीचं आराध्य दैवत गणपती बाप्पा यांना साष्टांग दंडवत घालत त्यांना मागणं मागतोय आम्ही की हे गणराया शिवसेनेचा मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्रामध्ये व्हावा, स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण व्हावं. आज मी दंडवत घालतोय. असे महाराष्ट्रामध्ये अनेक शिवसैनिक आहेत, कोणी पायात चप्पल घातलेली नाही आहे आजपर्यंत. जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घातलेली नाही. मी गेली 15 वर्ष झालं तुळजापूरला सुद्धा जातोय, माय भवानीला साकडे घालतोय. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होते आणि आता ही वेळ आलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, गणपती बाप्पा आम्हाला आशीर्वाद देतील, त्याबद्दल आमच्या मनात कसलीही शंका नाही. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही गणरायाला दंडवत घालतोय आणि आशीर्वाद मागतोय आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही तमाम महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांची जनतेची इच्छा आहे, ती पूर्ण व्हावं एवढंच मी त्यांच्यावर प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती किलोमीटर? साधारणपणे येथे 2 किलोमीटरचं अंतर असेल. आम्ही दंडवत घालत चाललो आहे. शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. आमचे शहर प्रमुख माननीय हरिदास भाऊ लेंगरेसुद्धा आमच्यासोबत आहेत. विनायक केडके, सर्व पदाधिकारी आम्ही इथं उपस्थित आहोत. आज साकडे घालतो त्यांना आणि आशीर्वाद मागतो शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. सांगलीमध्ये पसरली गर्द धुक्याची झालर. गुलाबी थंडीत सांगलीकरांना धुक्याचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे. सांगली शहरावर धुक्याची झालर पसरली आहे. काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे शहरावर धुक्याची झालर पसरली आहे. पहाटेपासून गर्द धुके पडायला सुरुवात झाली आहे. अत्यंत दाट आणि पुढचं काहीच न दिसणारं असं दाट धुकं सध्या शहरवासी अनुभवत आहेत. यामुळे गुलाबी थंडीत सांगलीकरांना धुक्याचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा कुंडली नदीवर 5 जण आंघोळीला गेले असता दोघांचा याच्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्याचे साई मॅनेजमेंट कॅटरिंग सर्व्हिसेस रोह्यात ओसवाल भवनमध्ये लग्न समारंभानिमित्त ऑर्डरसाठी आलं होतं. यामध्ये रोहित दीपक कांबळे, निशांत शेटे, हनुमंत महादेव इंगळे, फयाज अख्तर, आदेश सकपाळ असे दुपारचं काम आटोपल्यानंतर जवळच असलेल्या कुंडलिका नदीवर आंघोळीसाठी गेले होते. यापैकी फयाज अख्तर आणि आदेश महादेव संकपाळ यांना पोलीस हवालदार सुनील पाटील यांनी या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र या मुलांना वाचवण्यात यश आले नाही. पाण्यात बुडाल्याने एकाचा मृत्यू झाल्यानं मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. दुसऱ्याला उपजिल्हा रुग्णालयात रोहा येथे नेताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि पुढील तपास सध्या रोहा पोलीस ठाणे करीत आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि आमदार राजाभाऊ राऊत यांनी सोलापूर बार्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे. तालुक्यातील गौडगाव, भालगाव, मिरजणपूण या गावातील सोयाबीन, कांदा, द्राक्ष आदी पिकांची पाहणी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार प्रदीप शेलार, जिल्हा कृषी अधिकारी बिराजदार साहेब, तालुका कृषी अधिकारी कदम साहेब, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, पंचायत समिती सदस्य अनिल डिसले, माजी सभापती लक्ष्मण संकपाळ यांच्यासह या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या थेट शिवारात जाऊन अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचं झालेलं प्रचंड नुकसान पाहून मायबाप शेतकऱ्यांचं गाऱ्हाण ऐकून त्यांना या संकटांना सामोरं जाऊन सरकारी मदतीचा हात देण्याची ग्वाही आणि धीर त्याने दिला आहे.
यावेळी शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई संबंधित अहवाल तात्काळ सादर करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश सुद्धा दिले आहेत. आमदार प्रताप आडसर शेताच्या बांधावर पोहोचले आहेत. अमरावती धामणगाव तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली आहे. जून जुलैपेक्षाही नवरात्र आणि दिवाळीच्या काळात अमरावतीच्या धामणगाव तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हाताशी आलेले सोयाबीन, कपाशी आणि फळबाग हे पीक निसर्गाने हिरावून घेतलं आहे. आज नवनिर्वाचित आमदार प्रताप आडसर यांनी प्रत्यक्ष शेत शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. भरपाईचा प्रश्न तातडीने मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळावी, 4 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश आमदार प्रतापदादा आडसर यांनी दिले आहेत. परतीच्या पावसाने धामणगाव तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, फळबागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आज आमदार प्रताप आडसर यांनी स्वतः शेत शिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आहे. तत्पूर्वी धामणगाव पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात शासन तयार आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचा अहवाल सादर करावा असे निर्देश या आढावा बैठकीत त्यांनी दिलेत. सलमान खान, SBN मराठी, धामणगाव रेल्वे, अमरावती. शेतामध्ये आता सोयाबीनची पाहणी केली असता आता आम्ही जिथे उभा आहे तिथे गंजी लागलेली आहे, परंतु पूर्ण दमटपणामुळे आणि वाफिजल्यामुळे सगळं सोयाबीन जवळपास खराब झालेलं आहे आणि सडण्याच्या अवस्थेत आहे. आणि पुढेही वातावरण आजपासूनही पुन्हा पाऊस सांगितलेलं, आजचंही वातावरण तसंच आहे. त्याच्यामुळे त्यांना ऊन न मिळाल्यामुळे हे येणाऱ्या 1-2 दिवसात पूर्ण सोयाबीन हातातून जाणार आहे हे स्पष्ट दिसून राहिलं आहे. आज आढावा बैठक झाली, त्यामध्ये सन्माननीय आपले SDO साहेब आणि कृषी अधिकारी दोघेही हजर होते. आता पाहणी करता ते आलेले आहेत. त्यामुळं येणाऱ्या 2-3 दिवसात सर्वे पूर्ण झाल्यानंतर जवळपास या नुकसान भरपाईचा प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ अहवाल सादर होईल आणि त्यानंतर शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. सर, सततच्या पावसामुळे आतापर्यंत सगळीकडे पाऊस आहे आणि सततच्या पावसामुळे इतर पिकांना सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे. तर सोयाबीन व्यतिरिक्त आणि सोयाबीन शिवाय इतर पिकांसाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्येच तसं ठरलं आणि आधी नांदगाव आणि चांदूरच्याही आमच्या आढावा बैठकी झाल्या आहे. त्यामध्येही चांदूरला SDO साहेब होतेच. त्यामध्येच हे ठरलं आहे की हे सर्वे करताना सोबत जे पिकं आज शेतामध्ये आहे उभे असतील किंवा ज्यांचं नुकसान झालं असेल त्या प्रत्येकच पिकाच्या बाबतीत संत्रा असेल, तूर, कपाशी, काही ठिकाणी उडीदही कदाचित असेल, तर अशा परिस्थितीत सोयाबीनसह इतरही जे काही पिकं आहेत त्या प्रत्येकच पिकाच्या नुकसानीचा अहवाल सादर करून त्याच्या भरपाईसाठी अहवाल पाठवला जाईल. शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला आहे की पीक विमा धारक शेतकऱ्यांनाच या निधीचा किंवा या आपल्या मदतीचा लाभ मिळेल, परंतु हा सरसकट आहे की नेमकं काय हे तुम्ही सांगाल का? मुख्यमंत्री महोदयांनी कालच स्पष्ट केलं की पूर्ण सर्वे करून त्याच्या नुकसानीचा अहवाल पाठवावा, त्यानुसार मदतीची कार्यवाही लगेच करण्यात येईल आणि त्यामध्ये पीक विमा जो आहे ज्यांनी काढला आहे त्याला विम्याच्या ज्या नियमानुसार जी काही मदत आहे ती मदत होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त जे सुटलेले आहे त्यांना शासनाच्या वतीनं नंतर मदत करण्यात येईल. शरद पवार सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होतील, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीला भेटायला जाणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दल बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, राज्यातील सत्ता स्थापनेसाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत असून मुख्यमंत्री हा युतीचाच म्हणजे देवेंद्र फडणवीस होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. सोलापूर येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसाठी फराळाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी ही माहिती दिली आहे. राज्याचं सत्तेचं राजकारण राज्यामध्ये सत्तेच्या ओढून वाट चालू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप सेना नेमकी सत्ता आणि कशी, कुणाची आणि कशी कशी? राज्यातल्या जनतेने महायुतीला बहुमत दिलेलं आहे.
त्याच्यामुळे महायुतीचाच मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार. पण संजय राऊत म्हणतात की बाबा गुंडागर्दीचं राजकारण करणारं हे भाजपाचं सरकार होतं आणि त्यांनी केलं तसं. मला असं वाटतं की मी काय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला बहुमत दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा आदर राखून महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री. बापू, एक प्रश्न असा आहे की अजित पवार म्हणतायत की बाबा सभागृहाच्या बाहेरचा मुख्यमंत्री दिसेल व प्रत्यक्ष ते सुप्रिया सुळेला इंडिकेट करत नसतील का? प्रत्येकाचे अंदाज काही असू शकतात, परंतु महाराष्ट्राच्या जनतेचं ठाम मत आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महायुतीचा व्हावा. नव्या विधिमंडळामध्ये बापू कुठल्या मंत्रिपदावर दिसतात? मी तसली अपेक्षा कुठलीही करत नाही, काम करत. शरद पवार साहेब दिल्लीला चालले भेटायला, ह्या अनुषंगाने काय सांगणार? मला असं वाटतं की प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करणार, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच आदरणीय देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री. कधीपर्यंत होईल शपथविधी? अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील दुधाळ जनावरांसह शेकडो शेळ्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसाने सध्या अक्षरशः कहर केला आहे. या अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गणेशपूर भागातील दुधाळ जनावरांसह शेकडो शेळ्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून 200च्या जवळपास कोंबड्यांचाही बळी गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील घाटाखाली नुकसानीचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलं आहे. बुलढाण्यात पावसाचा कहर. ज्ञानगंगा नदीला पूर आल्याने 2 गावांचा संपर्क तुटला. ज्ञानगंगा प्रकल्प सांडवा येथे सुरू. खामगाव तालुक्यातील दिवठाणा आणि पोराज गावचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात प्रवेशासाठी असलेला एकमेव पुलाचा रस्ताच पाण्याखाली गेल्याने आणि गावातील सर्वच घरात सांडव्याचे पाणी घुसल्याने प्रत्येकाच्या घरात पाणीच पाणी आहे. ज्ञानगंगा प्रकल्पासाठी दिवठाणा या गावाचे काळेगाव फाट्यानजीक पुनर्वसन करण्यात आलं होतं. मात्र शासनाकडून जागेचा मोबदला आणि पुनर्वसनासाठी असलेल्या सुविधा नागरिकांना न पुरवण्यात आल्यानं दिवठाणा येथील गावकऱ्यांनी गाव सोडलं नाही. यातच येथील सरपंच सुभाष वाकुडकर यांनी काही दिवसांपूर्वी गावात सांडव्याचे पाणी घुसेल यासाठी योग्य उपाययोजना करण्याबाबत शासनाला कळवलं होतं. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केलं आणि रात्री या गावावर संकट कोसळलं. महिलांनी आपले बाळ भर पावसात रस्त्यावर घेऊन रात्र काढल्याची चर्चा आहे. या गावात हजाराच्या वर नागरिक आणि शेकडो जनावरं अडकून पडले आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत या गावात शासनाची कुठलीही मदत पोहोचली नाही. अशी स्थिती तालुक्यातील पोराज गावाची सुद्धा आहे. बोला. हे गाव दिवठाणा आहे, ज्ञानगंगा नदी आहे. रातपासून साऱ्या घरात पाणी घुसले आमच्या आल्या. अधिकारी कोणी कर्मचारी कोणी काही आला नाही. या नदीच्या मध्ये घरदार पडले आमचे. सारा सौदार उद्धार झाला. आम्हाला कोण साहेब लोकांना कोण काही अधिकाऱ्याने काही आम्हाला पाहिलं नाही. काय नुकसान झालं आपलं? आपल्या भीती पडल्या, घरदार बंद पडले, तर घरात पाणी गेलं, आम्ही डुबलो. मग काय धान्य डुबलं. काहीच खाया प्यायची काही व्यवस्था नाही आमची. शासनले तुम्ही सांगा. गावाचे गाव दिवठाणा, माना इमलबाई हेरोळे. गावाच्या 4 साईडनं पाणी आहे. 4 साईडनं पाणी आमच्या गावाच्या. आम्हाला कुकडी जाता येत नाही. या झाला रस्ता कुठेच नाही आम्हाला. रोड बंद झाला. सांगा. मी सुभाष वाकुळकर, सरपंचपदी दिवठाणा. माझ्या गावामध्ये रातपासून पाणी घुसलेलं आहे. 100 घराची वस्ती आहे, झोपडपट्टी. स्वर्गीय भाऊसाहेबांनी पुनर्वसन केलेला विषय आहे हा. तो अजून आतापर्यंत पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे राहिलेला आहे. तो त्यांनी अजून आतापर्यंत आमच्या लोकांना न्याय दिला नाही. मागच्या वेळेसही 1 महिन्याआधी पाऊस झाला होता, त्यावेळेसही सुद्धा आमच्या लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं. बरंचसं नुकसान झालेलं आहे. खाया प्यायचं धान्य भिजलेलं आहे. त्यांचं भांडेकुंडे सगळे वाहून गेलेले आहेत. घरंसुद्धा पडलेले आहेत. मागच्या वेळेस अधिकारी प्रशासन तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO साहेब हे आले होते. त्यांनी पंचनामे करायला सांगितले होते अधिकाऱ्यांना. ते पंचनामे करून पाठवले आहेत त्यांनी. पण आतापर्यंत तात्काळ मदत म्हणून आमच्या लोकांना मिळाली नाही. त्याच्यामुळे आता तरीसुद्धा प्रशासनाने जागा व्हावं आणि आमच्या लोकांना न्याय देण्यात यावा. आणि दुसरा विषय, आमच्या गावातले सगळे रस्ते बंद झालेले आहेत. गट नंबर 15 जो रस्ता झालेला 78 लाखाचा रस्ता झालेला आहे. पण त्या दोन्ही मोरेवर त्यांना मी पूल करायला सांगितला होता, पूल केलेला नाही. त्यांच्या मोरेवर 20-20 फूट पाणी आहे आज रोजी. गट नंबर 15मधून सगळ्या जंगलाचे रस्ते आहेत. तिथं सगळ्या जंगलाचे रस्ते बंद झालेले आहेत.
त्यांनी त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देण्यात यावं. त्यांनासुद्धा मी एस्टिमेटची मागणी केली आहे, ते एस्टिमेटसुद्धा देऊन नाही राहिले. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या गावाचा सत्यानं वाटोळं झालेला आहे. तरी प्रशासनाने वरच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि आमच्या गावाला न्याय देण्यात यावा. पूर्ण गाव आणि आमचं अजूनही आमच्या गाव पूर्ण गावाचे रस्ते बंद झालेले आहे, पूर्ण गावाचं पुनर्वसन होण्यात यावं अशी आम्ही याच्या आधीसुद्धा मागणी केली होती. भाऊसाहेब असताना भूमिपूजन झालं त्या दिवशी मी प्रश्न उपस्थित केला होता स्वतः भाऊसाहेबांना की भाऊसाहेब आमच्या गावाच्या सोबत पाणी राहील तर आमचं गाव पुनर्वसन पूर्ण करावं. शेवटी अधिकारी म्हणत पूर्ण गावात पाणी जात नाही, अधिकाऱ्यांनी नाही विषय ऐकला त्यावेळेसही सुद्धा. आताही सुद्धा ते अधिकारी ऐकून नाही राहिले. त्याच्यामुळे प्रशासनाने व शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही आग्रहाची विनंती करतो. गावकऱ्याच्या वतीनं किती लोकांचा संपर्क तुटलेला गावात? आमच्या पूर्ण गावाचा संपर्क तुटलेला. 1074 लोकांची वस्ती आहे आमची 2011 जनगणनेनुसार. पूर्ण गावाचा संपर्क तुटलेला आहे. आणि किती कुटुंब उद्ध्वस्त झाले? आता 100 घराचं कुटुंब आहे इथं. 100 घराचे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. प्रशासनाकडे काही पाठपुरावा केला? पाठपुरावा रोज चालू आहे, चक्रा मारणं चालू आहे. कालच सुद्धा मी तहसीलवर गेलो होतो, तहसीलदार साहेब नव्हते. नायब तहसीलदारला भेटलो, नायब तहसीलदार म्हणत वरून अजून आलं नाही म्हणत. वरून आल्यानंतर आम्ही तात्काळ मदत करू शकतो. तहसीलदार साहेबांनी माझा फोन नाही उचलला काल. 2010 मागणी पुरावे करायला द्यायची. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण चांदोली अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं झाल्यानं पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर बारमाही हिरवळीने नटलेला असल्यामुळे पर्यटक दिवाळी सुट्टीमध्ये चांदोली परिसरात गर्दी करू लागले आहेत. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यामध्ये चांदोली अभयारण्य तसेच चांदोली धरण पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं होतं. पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर 16 ऑक्टोबरपासून चांदोली अभयारण्य तर 1 नोव्हेंबरपासून चांदोली धरण पर्यटकांच्यासाठी खुलं करण्यात आलं आहे. चांदोली धरण हे राज्यातील 2 नंबरचे मातीचे धरण असून त्याची पाणी साठवण क्षमता 34.40 TMC इतकी आहे. यावर्षी धरण 100% भरले असून चांदोली धरणाच्या पायथ्याला असणाऱ्या वीजगृहातून वीज निर्मितीही सुरू करण्यात आली आहे. धरणाची विनामूल्य पास वारणावती येथील कार्यालयात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटक चांदोली परिसरातील नयनरम्य नजारा तसेच गुढे पाचगणी पठारावरील सर्वदूर पसरलेल्या पवनचक्क्या, थंडगार वारं, दाट धुके पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहे. एकंदरीतच चांदोली परिसर सध्या पर्यटकांना हवाहवासा वाटत आहे. तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांनी आधार प्रतिष्ठान सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. तासगाव तालुक्यातील बोरगाव हे कृषीप्रधान गाव आहे. या गावातील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन आधार प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून गावात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेने राजकारण विरहित कामकाज करत गावामध्ये या संस्थेच्या माध्यमातून एकोपा वाढावा या हेतूने आधार संस्था कार्य करीत आहे. यावर्षी दीपावलीनिमित्त आधार व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. गावागावात अशा व्याख्यानमाला होणं गरजेचं आहे. त्यातून आजच्या समाजाला योग्य दिशा मिळते. या व्याख्यानांमधून समाजात योग्य विचारांची पेरणी होते, जगण्याची प्रेरणा मिळते. म्हणून ही विचारांची मशाल सतत प्रज्वलित होत राहायला हवी. यासाठी असे उपक्रम होत राहायला हवेत. त्यानिमित्ताने आजची तरुण पिढी एकत्र येईल आणि समाज एकसंघ राहण्यास मदत होईल. 3 दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सुद्धा तो रोग यायला लागला, लक्षात घ्या. आपण नाही करायचं. खेडेगावातील लोक निरोगी असतात. मगाशीच म्हटलं पाऊस आला, पावसात भिजतात, उन्हात तळपतात, झाडावर चढतात, चिखलात वाट. हे पाटेचं तुम्ही ते पाटाचं पाणी ज्याला येतं का ना, तुमच्याकडे मला पाण्याच्या पाळ्या असतात ना, ते बिचारे रात्री बॅटरी घेऊन रात्री पाणी पाजायला म्हणून असतात. कौतुक आहे तुमचं. थंडी असते, वारा असतो, चरारा उसाचा पाला कापत असतो. त्यात जर ते घाम गाणी गेला त्यात ते आणि ठणकाय लागतो. कौतुक आहे. जी मुलं रानात जाऊन वैरणीचा बिंडा घेऊन येतात तीच मुलं खरी मर्द आहेत, लक्षात घ्या. सॅल्यूट, अभिनंदन तुमचं. कौतुक आहे. पण खेडेगावातली ही गोष्ट आहेत ना, मला फार आवडतं बरं का या गोष्टी. पाहुणा आल्या, अहो माझ्याकडे साखर संपल्या, वाटी देताना असं घेताना असं. मापाची वाटी वेगळी, द्यायची वाटी वेगळी. बायका बघा त्या बरोबर पटलं बघा. मला खेडेगावच्या बायक्या छोट्या गोष्टीत फार माझी इंटरेस्ट असतो. माझ्या एका बाईनं कसं घडवलं बघा. लाड मॅडम ऐकल्यासारखं आहे, व्हेरी फॅन्टॅस्टिक. एका बाईनं मला कसं घडवलं बघा.
व्याख्यानं द्यायला मी गेलो. माझ्यासमोर मी बारामतीला शरद पवारांच्या गावात कातेवाडी गाव, तिथं मी 10,000 महिलांना दरवर्षी म्हणजे 6 वर्ष मी आणि सिंधुताई सपकाळ आम्ही एकत्र काम करतो गेली 15 वर्ष. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये, तर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतात आज प्रत्यक्ष भेट दिली. शेतातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे चित्र अस्वस्थ करणारे आहे. सोयाबीनला कोंब फुटले असून कपाशीचे बोंड सडले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास लहरी निसर्गाने हिरावून घेतला. हवालदिल शेतकऱ्यांचे दुःख बघवणारे नाही, मात्र शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पीक विमा काढणारे न काढणारे सर्वांचेच नुकसान झालं असल्यानं सर्वांनाच सरसकट मदत दिली जाईल. सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. सर्वच पिकावर आता परिणाम आहे ना या पावसामुळे. नाही पूर्ण अर्ज द्यायला पाहिजे, कारण ते अर्ज जर नाही आले तर मग अर्ज येऊन जातील. त्यांचे सर्वांचे अर्ज घ्या आणि ज्यांचा विमा नाही त्या लोकांना त्यांनी अर्ज करा, घ्या तुम्ही अर्ज. कोणाचा अर्ज थांबवू नका. आता आपण सरसकटच मागणी करणार आहोत. सरसकट विमावाल्याला जास्त पैसे मिळेल आणि बाकीच्यांना सरकारकडून आता जागृत तो आमदार साहेबांनी. जयसिंगपूर येथे यड्रावकर लॉन्स येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय मेळावा संपन्न झाला आहे. जयसिंगपूर येथे सांगली कोल्हापूर रोड लगत असलेल्या यड्रावकर लॉन्स येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय मेळावा सायंकाळी संपन्न झाला. या प्रसंगी बोलत असताना अनेक मान्यवरांनी वक्तव्य खोडून काढत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणूनच तालुक्याचे राजकारण करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हणाले की स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांनी सामान्य जनतेसाठी कामं केली, नंतर ती जबाबदारी माझ्यावर पडली. स्वर्गीय शामराव पाटील यांचे तालुक्याचे नेतृत्व करण्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण करत असताना 2 वेळा त्यांना आणि मला अपयश आलं, तरी कुठेही कमी पडलो नाही. राज्याची परिस्थिती बघूनच निर्णय घेणार, अपक्ष म्हणूनच तालुक्याचे राजकारण करणार. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनावर पुढील वाटचाल राहील. ज्या दिवशी पक्ष बदलावा लागेल त्या दिवशी राजकारण सोडेन, असं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि मान्यवरांना अभिवाचन दिलं आहे. आमच्याबरोबर राहावं. आदरणीय पवार साहेबांना मी शब्द देऊन आलेला होता. साहेब निवडून आल्यावर 4थ्या दिवशी मी तुमच्याकडं बुके घेऊन पहिला तुमच्या घराकडे येईल आणि त्याप्रमाणे आदरणीय पवार साहेबांना बुके देऊन भेटून पवार साहेबांना एकंदरीत तालुक्यातल्या सगळ्या परिस्थितीची माहिती देऊन आणि पवार साहेबांनी सुद्धा ह्या तालुक्याच्या विकासासाठी म्हणून ह्या राज्याच्या राजकारणामध्ये काय भूमिका घ्यायला पाहिजे त्याबद्दल मला सविस्तर मार्गदर्शन केलं. आपण कोणी काही काळजी करायचं कारण नाही. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी भेटलो. मुख्यमंत्री साहेबांना एकंदरीत 2 महिन्यापूर्वी 2-2.5 महिन्यापूर्वी आपल्या या तालुक्यामध्ये महापूर आला. महापुरामध्ये हजारो कोटी रुपयाचं मग शेतीचं नुकसान असेल, मगाशी विकास कांबळेंनी उल्लेख केला त्याप्रमाणे माझ्या सर्वसामान्य दलित महिला शामराव अण्णांचं स्वप्न होतं त्या तालुक्याचं नेतृत्व करावं आणि ह्या तालुक्याच्या विकासाची एक नवीन अजेंडा घेऊन ह्या तालुक्याला विकासाच्या दृष्टीनं न्यावं. 2 वेळा शामराव अण्णांनी प्रयत्न केला, आपल्याला अपयश आलं. शामराव अण्णांच्या हयातीनंतर सुद्धा 2 वेळा आपण सुद्धा प्रयत्न केला. गेल्या वेळच्या निवडणुकीचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शेवटच्या घटकेला आपल्याला निवडणूक लढवायला लागली. 17-18 दिवसामध्ये आपण निवडणूक लढवली. तुमच्या सगळ्यांच्या जोरावर आपण 2 नंबरला आलो.
आणि 2 नंबरला आल्यानंतर ज्यावेळा आपला पराभव झाला त्यावेळा आपण ह्याच मैदानावर परत एकदा सगळे आपण आभार मिळाव्याच्या निमित्तानं जमलो. सगळ्यांनी संकल्प केला की येणारे 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आपण कुठेतरी लोकांच्या मध्ये जायला कमी पडलो, लोकांचा विश्वास संपादन करायला आपण कुठेतरी कमी पडलो. याच बरोबर इथं वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिलमधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू?
युगानयुगे उभे आहेत डोंगर डागा, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा, मायभूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. इचलकरंजी येथे 8 वर्षीय मुलीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे. इचलकरंजी येथे 8 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवारी रात्री शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरात तीव्र संताप व्यक्त करून शहरातून कॅन्डल मार्च आणि निषेध मोर्चा काढून निदर्शने केली आहेत. तर कुरुंदवाड पोलीस स्टेशनला 4 नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचं निवेदन सुद्धा देण्यात आलं आहे. शिवसेना, महिला आघाडी यांच्यासह विविध संघटना, तरुण मंडळे, महिला, नागरिकांनी एकत्र येऊन कॅन्डल मार्च आणि निषेध मोर्चात सहभागी होऊन निदर्शने नोंदवली आहेत आणि या संबंधित 4 नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. पंचनामा करून त्वरित भरपाई देण्याच्या प्रशासनाला सूचना सुद्धा दिल्या आहेत. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील पिंपळगाव, भूगाव, पंढरपूर, तुपकर, मुरमाडी, साकोली तालुक्यातील विहीरगाव तसेच लाखादूर तालुक्यातील दिघोरी अतिवृष्टी शेतशिवाराची पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी तलाठी, कृषी सेवक, कृषी विभाग, तालुका प्रशासनात लवकरात लवकर पीक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिणय दादा, तुम्ही आज सगळीकडे सगळं निरीक्षण करतात, काय दिसतं तुम्हाला चित्र? मोठ्या प्रमाणात हे जे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, धानाचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात आपण बघितलं तर धान झोपलेलं आहे आणि नुकसान झालं. आपण आज मीटिंग घेऊन सगळ्यांना सांगितलं आहे की पूर्ण सरसकट सगळ्यांचा सर्वे करा आणि सर्व सर्वे करून एक 3-4 दिवसात रिपोर्ट सबमिट करा. आज महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रात 10,000 कोटी रुपयाचा एक पॅकेजसुद्धा जाहीर केलेला आहे. तर त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यातही याचा लाभ मिळणार अशी मी अपेक्षा करतो आणि होणार आहे. तसं दादा, सर्वे वगैरे हे किती दिवस, म्हणजे खूप उशीर लागतं तशा वेळेस? मग आता जवळपास 50% सर्वे झालेला आहे. याच्यात सर्वात जास्त नुकसान हा झाला साकोली आणि लाखणीचा. तर हे जवळपास बाकी सर्वांचा सर्वे जवळपास 50% सर्वे झालेला आहे. 50% राहिलेला आहे. 3-4 दिवसात त्यांनी मला सांगितलं 5-6 तारखेपर्यंत आम्ही करून देतो म्हणून. पूर्ण आज कुठे कुठे तुमचं निरीक्षण चालू आहे? आज जवळपास पूर्ण लाखणी तालुका केलं, साकोली तालुका केलं आणि आता मी लाखांदूरला चाललो आहे. मग त्याच्या सगळ्या याच्यात काय दिसतं, म्हणजे सगळीकडे नुकसान झालंच आहे? सगळीकडेच नुकसान झालं, मोठ्या प्रमाणात झालं. आणि यांची आता नुकसान भरपाई किंवा पण ते मिळेल एक साधारण 10-15 दिवसात मिळणार सगळ्यांना. तुमचं नाव सांगून द्या. सीताराम गोविंद देशमुख. हां, म्हणजे किती एकर शेत आहे आणि तुमचं काय नुकसान झालं? 3.5 एकर. सांगाल ना? 3.5 एकर सलग सांगाल. 3.5 एकर शेती आहे. 3.5 एकर पूर्ण धान लावलेलं आहे.
आणि पाण्यात पाणी आहे ना बांधेत. जवळपास किती हजाराचा तुमच्या म्हणजे उत्पन्न होईल असं अपेक्षित होतं आणि किती नुकसान झालं आहे? साहेब 1.5 लाखाची होते कसं. हां, आता किती होईल? आता काही म्हणजे शासनाकडून काय मागणी आहे, काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे शासकीय मदत मिळणे आवश्यक आहे. सांगली ते कराड एसटीवर दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. कसबे डिग्रस फाटा ते परिसरातील ऐश्वर्या पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडला आहे. सांगलीवरून कराडकडे निघालेल्या बसवर अचानक कसबे डिग्रस फाटा परिसरातील ऐश्वर्या पेट्रोल पंपाजवळ सुमारे 6:45च्या सुमारास दुचाकीवरील 2 अज्ञातांनी बसवर दगडफेक केली. यात काही प्रवासी काचेचे तुकडे अंगावर पडल्याने किरकोळ जखमी झाले, तर बसच्या समोरची काच फुटली. या सर्व प्रकारामुळे सर्व प्रवाशांची दुसऱ्या गाडीने सोय सांगली डेपोनी केली आहे. माझं नाव जाफर मुलानी, बॅच नंबर आहे 6787. सांगली कराड ही गाडी जात असताना ऐश्वर्या पंप जवळ डिग्रस फाट्याजवळ 2 मोटरसायकलवाल्याने दगडफेक केल्या, त्यामुळे काचेचं नुकसान झालेलं एसटी. आणि प्रवाशांना काय लागलेलं आहे का? थोडंफार प्रवासी लागलेलं आहे, पण ती गेली. त्यांनी दुसऱ्या गाडीत सोय केली त्यांना पाठवायची. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यानं आता कसारा घाटात अपघात झाला आहे. अनेक जण जखमी आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन निघालेला कंटेनर सकाळी 9च्या सुमारास कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने कंटेनरवरून चालकाचा ताबा सुटला आहे आणि ताबा मिळवता न आल्याने घाटातील 20 ते 25 गाड्यांना धडक देत अखेर एका मालवाहू ट्रकला पाठीमागे असलेल्या गॅस टँकरला शेवटची धडक देऊन 15 मिनिटांच्या थरार नाट्यानंतर कंटेनर थांबला. मात्र आधी एकामागोमाग अनेक गाड्यांना जबर धडक दिल्याने वेगवेगळ्या गाड्यांमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सुमारे 2 तासानंतर घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू करण्यात कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक SB महाले, राठोड आणि अधिकारी कर्मचारी यांना यश आलं आहे. दरम्यान शेवटची धडक गॅस टँकरला दिल्यानंतर घाटातील परिस्थिती फारच बिकट बनली होती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल पॉईंटला वरतून बऱ्याच कारला ठोकत तिथून पलटी झालेला आहे. त्याला आता आम्ही सर्व क्रेनच्या मदतीने, सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाजूला देतो. आहेत बरेचसे जखमी आहे. ते सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्र इगतपुरीला रवाना केलेलं आहे. तिकडची परिस्थिती अजून आम्हाला काही माहिती नाही. आम्ही ट्रॅफिक क्लिअर करतो. ट्रॅफिक क्लिअर कर. साधारण काही जखमी आहेत फक्त जखमी आहेत फक्त रवाना केले. साधारण किती गाड्या ठोकल्या गेल्या? 9 गाड्या ठोकलेल्या आहेत. 9 गाड्या ठोकत इथपर्यंत आलाय. शेवर ठोक आहे. 6 गाड्या ठोकलेल्या. 8-9 कार ठोका गया. 8-9 कार को ठोक के गाड़ी आया. ब्रेक फेल हो गया गाड़ी का, ठोक दिया गाड़ी को आके. ड्राइवर एडमिट किया गया. ठीक है. ड्राइवर जख्मी था, फंसा था, निकाला गया. हम ट्रेन वाले मदद के लिए आए हैं. ट्रेन की मदद से ड्राइवर निकाला बाहर. जळगाव जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा गिरीश महाजन यांनी आढावा घेतला आहे. गिरीश महाजन हे जळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना नामदार महाजन यांनी सांगितले की सध्या शेतकऱ्यांना वीज बिलाची सक्ती करू नये अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून 5 ते 6 दिवसात संपूर्ण दुष्काळाचा आढावा घेऊन 8 दिवसानंतर होणाऱ्या समितीच्या बैठकीत वीज बिलाच्या बाबतीत, कर्जाच्या बाबतीत, व्याजाच्या बाबतीत आणि पुनर्गठनच्या बाबतीत सर्व सूचना मुख्यमंत्री त्या बैठकीत देणार आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांची वीज बिलं लांबल्याने विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, नुकत्याच आता मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असून आता वीज बिल असेल, कर्जाची वसुली असेल या बाबत संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असून यावर आता तसं होणार नसल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळेस बोलून दाखवलं आहे. ते ओलावून सगळं हे होऊन गेलं. बुरशी लागली त्याला, पूर्ण बुरशी लागलेली. मग कणीस बघा नाही. आता चारा पण आता हा किंवा कामातील चारा पण आता कामातील त्याला बुरशी लागली. प्लीज आहे पुरं संपून गेली. चारा पण कामाचा नाही झाला नाही का? चारा पण किंवा वाळेल नाही.
खाऊ काळा पडून जाईल शक्य नाही ना चाराही गेला काय नाही ज्वारी तर गेली पूर्ण गेली काळी पडली आणि काढण्याचा खर्च बी निघणार सकट पंचनाम्यांचा जर तुम्ही हुकूम दिला यांनी काय सांगितलं कापूस करणार नाही म्हणे कारण शेतकरी जास्त झालेलं आहे सगळं सोयाबीन बी पूर्ण केलाय आता वाया सोयाबीन होईल ज्वारी होईल पण मंजूर माझ्याला काही अडचण नाही वगैरे पण गेले हंगामी कापसाचं याच्यापेक्षा दुप्पट खर्च होतो उत्पन्नासाठी आणि नाल्या काठी जे आहे ना आम्ही पूर्व हंगामी कापूस जास्त लावतो तर त्याचं बिगाला 3 क्विंटल सुद्धा येणार नाही असं काळं पडलं मागून ठोकलं बाई अटकून गेली होती अरे अटकून गेली 50 जणांनी निघाले 50 ते 60 50 ते 60 जणांनी गाडी खालून काढली उचलून 2 जोडे का गाडीवर 2 जोडे आणि ॲम्ब्युलन्स मध्ये ही गाडी अशी उभी आहे पलटी झाली नाही मोटरसायकल असेल पुढे अतिवृष्टीचा प्रश्न नाही सगळे शेतामध्ये कणसं आहेत त्यांना कोंब फुटलेले आहेत ज्वारी आहे ती सगळी वाया गेलेली आहे ती समोरच पडलेली आहे सोयाबीन आहे उडीद मूग आहे सगळेच पिकं ते शेतामध्येच पडलेले आहेत शेतकऱ्यांच्या घरामध्ये क्विंटलभर सुद्धा माल आलेला मला दिसत नाही अजून आणि म्हणून ज्यामुळे ज्यांचं नुकसान प्रॅक्टिकली शेतामध्ये दिसतं आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी मदत केली जाईल चला प्रश्न संपले शेतीचे एक मिनिट 48 सरकार स्थापन करण्याचा हा आधी दिल्लीमध्ये होईल राज्यामध्ये 48 घंट्यात 48 तासाचा विषय विम्याच्या बाबतीमध्ये आपण ते पुढे वाढत करतो काय म्हणतात संजय बोला समितीमध्ये त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे सध्या वीज बिलाची सक्ती करू नये किंवा मागू नये अशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पुन्हा एक 5-7 दिवसानंतर सगळा आढावा या ठिकाणी घेतल्यानंतर पंचनामे झाल्यानंतर पुन्हा पुढच्या आठवड्यात ज्यावेळेला ही बैठक होईल त्यावेळेला अजून मग काय काय करावं लागणार आहे बिलाच्या बाबतीमध्ये कर्जाच्या बाबतीमध्ये व्याजाच्या बाबतीमध्ये पुनर्गठनाच्या बाबतीमध्ये या सगळ्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदय या समितीच्या माध्यमातून पण काही ठिकाणी कनेक्शन कट केले जात आहे मला वाटतं की आता आज सूचना दिलेल्या आहेत आता या संदर्भामध्ये बिलाची सक्ती किंवा कनेक्शन कट करणे कर्जासाठी सक्ती करणे वसुलीसाठी मला वाटतं या संदर्भामध्ये थोडी शिथिलता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत यापुढे तसं होणार नाही अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे थेट बांधावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांचं सांत्वन केलं आहे मुख्यमंत्री यांनी म्हैसपूर कापशी चिखलगाव येथील शेतकऱ्यांच्या पावसाचं नुकसान झालेल्या सोयाबीन ज्वारी यासह विविध पिकांच्या शेताला भेट दिली शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे कुजून गेलं आहे तसेच त्यांना कोंब फुटले आहेत तर म्हैसपूर येथील ज्वारीच्या शेतातील ज्वारीची कणसे बुरशी लागून खराब झाले आहेत कापशी येथील कपाशीचे पीक अतिपावसामुळे बोंड खराब झाल्यामुळे नुकसान झालेलं आहे अन्य कोणत्याही कामकाजामुळे प्रशासनाचे शेतकऱ्यांकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी आणि प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत जिल्ह्यातील कापूस सोयाबीन ज्वारी या पिकांचं अतोनात नुकसान झाले असून सरसकट नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचे उपस्थित शेतकरी बांधवांना त्यांनी सांगितलं आहे सुरुवातीचे 3-4 वेचे असतात त्याच्यात 80% जवळपास एक प्रकारे अनप्रेसिडेंटेड ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते यापूर्वी अशा परिस्थितीचा अनुभव हा आपल्याला एखाद्या तालुक्यात कधीतरी आलेला आपण बघत होतो पण ऑक्टोबर महिन्यात पूर्ण महिना पाऊस जवळजवळ 14 दिवस पाऊस पडतोय आणि आता अजून एक
चक्रीवादळ आल्यामुळे कदाचित पुढचे 3-4 दिवस हा पाऊस कंटिन्यू राहील. त्यामुळे हे जे काही नुकसान आहे हे नुकसान हे नेहमीच्या नुकसानीपेक्षा अधिक नुकसान आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे आणि अनेक ठिकाणी काहीच हाती पडणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून आपण सेन्सिटिव्हली याच्या मागे राहायला पाहिजे. सरकार देखील पूर्णपणे याकरता तयारी करते. दोन खर्च बाजूला ठेवता आले तरी ठेवून शेतकऱ्याला मदत कशी करता येईल हाच सरकारचा आता प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. आणि त्याकरता जे काही मुख्य सचिव असतील, वित्त सचिव असतील, कृषी सचिव असतील, आरएनआरचे सचिव असतील, या सगळ्यांना त्या संदर्भात पूर्णपणे ऍक्टिव्हेट करण्यात आलाय. त्यामुळे मदतीचा ओघ हा सरकारच्या वतीनं आजपर्यंतचा सर्वात जास्त असेल हे देखील मी आश्वस्त करू इच्छितो. आणि त्या दृष्टीने यंत्रणेने देखील योग्य लोकांपर्यंत पोहोचेल हा प्रयत्न केला पाहिजे. सरकार स्थापनेचा जो पेच आहे तो दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कधी सुटेल, कधी सरकार स्थापन होईल? मला असं वाटतं की तो सुटेल, लवकरच तो सुटेल. आणि शेवटी सगळ्यांना महाराष्ट्राच्या हिताकरता काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आता शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे. या संकटामध्ये नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. कारण काळजीवाहू सरकारला काही ना काही बंधनं असतात निर्णयाचे. जे निर्णय घेता येतात ते तर काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं हित पाहता लवकरात लवकर सरकारची स्थापना होईल अशी मला अपेक्षा आहे. मी नायक आहे हेच माझ्यासाठी चांगले असून मला पुण्यात राहायला आवडेल असं सध्याच्या राजकारणावर अनिल कपूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या राजकारणावर अनिल कपूर यांनी आपली भूमिका मांडली असून मी नायक आहे हेच माझ्यासाठी चांगले असून मला पुण्यात राहायला आवडेल अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. पुण्यात मलबार हिल या दुकानाचं उद्घाटन अनिल कपूर यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी पुणेकरांसोबत गाण्यावर ठेका धरून पुणेकरांना खुश केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 1 दिवसाचा मुख्यमंत्रीबाबत मला अनेकांनी विचारले, पण मी नायक आहे हे माझ्यासाठी चांगलं आहे आणि शेवटपर्यंत नायकच राहणार असंही अनिल कपूर यांनी सांगितलं आहे. संस्कृति बहुत अच्छी है. यहाँ का कल्चर, यहाँ का हेरिटेज, यहाँ का जो थिएटर होता है, संगीत है, लोग हैं एंड बहुत ही पुराना है. और मेरे ख्याल से इतने बड़े बड़े लोग यहाँ से पूना से पूरे हिंदुस्तान में जिन्होंने कंट्रीब्यूट किया है. तो पूना में मैंने बहुत शूटिंग भी की है काफ़ी फिल्मों की. लास्ट मैंने जब यहाँ शूटिंग की थी 24 मैंने शो किया था, उसकी मैंने यहाँ शूटिंग की थी. और बस दिली तमन्ना है कि एक कभी मैं आऊँगा पूना और पूना में एक छोटी सी जगह लेकर यहाँ रहना चाहूँगा पूना में. मुझे पूना बहुत पसंद है. मुझे तो क्या है, देखो जो भी लीडर हो जो दिल से मेहनत से काम करेगा और अपने देश के लिए अपने और जो उतना के जो एमपी है जो अपने कॉन्स्टिट्यूंसी के लिए, एमएलए जो अपने एरिया के लिए, सब मिलजुल कर अगर जो भी काम करता है कोई भी पार्टी का हो मुझे पसंद है. एक दिन का शो क्या तो मैंने तो पहले ही बोल दिया. सब ने बोला कि सीएम आप बन जाओ, सीएम आप बन जाओ. अपना हर जितने भी ऐसे बोल रहे थे, मैंने बोला कि मैं नायक ही ठीक हूँ. 50 बार देखा मैं नायक ही ठीक हूँ. पावसामुळे परभणी जिंतूर रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळते. प्रवाशांनी भरलेली बस एका चिखलात फसली आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यभरात हाहाकार घातला असून यामुळे शेतातील पिकांबरोबर आताच रस्त्यांचीही दुरावस्था झाल्याची दिसून येते. याचाच फटका एसटी महामंडळाच्या बसलाही बसला आहे. परभणी ते जिंतूर जाणारा रस्ता पूर्णतः खराब झाला असून पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. सध्या या रस्त्याचे काम अगदी कासव गतीने सुरू असून त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी रस्त्यावरून मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. मागच्या 2 दिवसात झालेल्या दमदार पावसाने या रस्त्यावर चिखल झाला. त्यामुळे परभणीवरून जिंतूरला प्रवासी घेऊन जाणारी महामंडळाची एसटी बस त्यात फसली. त्यामुळे या बसमधील प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलंय. हा सर्व प्रकार एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. आणि आता एक अनोखी बातमी.
देवगड तालुक्यातील गव्हाणे येथील अक्षय मेस्त्री याने 1 एकर तिळाच्या शेतात छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र साकारलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात मोठे जमिनीवरील चित्र देवगड तालुक्यातील गव्हाणे गावातील अक्षय मेस्त्री यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे 1 एकर तिळाच्या शेतात साकारला आहे. महाराणावर पडीक जमिनीवर तिळाची शेती करत त्या शेतीत 1 एकरावर अक्षय मेस्त्री आणि त्याच्या सहकार्याने चित्र रेखाटलं आहे. हे चित्र साकारण्यासाठी त्यांना 2.5 महिने लागले. भव्य दिव्य चित्र साकार करताना तिळाच्या शेतीकडे केला जाणारा कानाडोळा डोळ्यासमोर ठेवून अक्षयने आपल्या आजोबांना सल्ला घेत रानमाळावर तिळाची शेती केली. जून महिन्यात पॉवर टिलरने नांगरून 2 किलो तिळाच्या बियांची पेरणी करून 5 महिन्याचे हे पीक झालं आणि ते अजूनही हिरवगार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे 1 एकरातील भव्य दिव्य चित्र आकाशातून पाहिल्यावर ते हिरवगार दिसलं पाहिजे यासाठी त्याने तिळाची शेती केली. कष्ट मेहनत घेऊन बनवलेले हे चित्र आकाशातून ड्रोनच्या नजरेतून पाहताना या उदयनमुख कलाकारांनी साकारलेले हे चित्र त्याची कल्पना हुबेहूब छत्रपती संभाजी महाराजांचे जमिनीवरील हे चित्र तळ कोकणात पहिल्यांदाच असा प्रयोग होत आहे. मी अक्षय मेस्त्री. रयतेच्या गवतालाही धक्का न लागू देणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पुत्र श्री शंभूराजे त्यांचं भव्य रेखाटन 1 एकर जमिनीमध्ये रेखाटन केलेलं आहे. त्यानंतर करत असताना मला आजोबांचा चांगल्या प्रकारे सपोर्ट भेटला. त्यांच्याकडून मी माहिती घेतली असं मी शेत करणार आहे, त्यातून मी चित्र साकारणार आहे. मग त्याच्यासाठी मला 15 दिवसानंतर एक रिझल्ट पाहिजे, एक हिरवगार दिसायला पाहिजे ते चित्र. मग त्यानंतर त्यांनी आजोबांनी एक रोप दाखवलं, असं तिळाचं रोप आहे, असं आहे. मग मी विचारलं मला इथं धान्य भेटेल का? नाही, आमच्याकडे थोडंसंच होतं. मग त्याने सांगितलं आजूबाजूच्या गावात बघ, कारण का आपल्याकडे 5-6 वर्ष आली शेती बंद झाली आहे, तिथे शेती कोण नाही करत. मग मी त्याच्यातनंच आयडिया एक नवीन घेतली. मी पण त्या शेती बंद आली ना त्याच्यातून आपण एक चित्र दाखवूया आणि ती लोक अजून पण शेती चालू करतील. मग त्याबद्दल मी ते चित्र करत गेलो, मुलांना माहिती दिली असं असं करायचं आहे. मग त्यानंतर मी ट्रॅक्टरने नांगरून घेतली, ती शेती पेरत असताना 3-4 वेळा मी रिटर्न आलो, कारण का पावसाचं खूप वातावरण होतं, पाऊस पडायचा. मी चॉकपेट टाकल्यानंतर पाऊस पडून ते झोपून जायचं. त्यानंतर मी काय केलं, हार पकडली नाही, जिद्द करून काम करायचं, एक संदेश द्यायचा आहे ना, करायचं. मग त्यानंतर रेषा वगैरे टाकल्या, त्याच्यानंतर आउटलाईन काट्या वगैरे रोपून ठेवल्या, कारण का दुसऱ्या दिवशी ते चित्र दिसायला पाहिजे, आउटलाईन केलं. मग ती पेरणी वगैरे करून घेतली. मग सरांना असं मी बोललो असं असं चित्र साकारलं, असं आधुनिक काहीतरी भेटेल. म्हणजे त्यानंतर मी कामं करत गेलो. आजोबांनी चांगल्या प्रकारे अजूनपर्यंत सपोर्ट देत होते. त्याच्या बाजूला गवत काढायचं, रान काढायचं आणि आकर्षक दिसेल कसं. मग त्याबद्दल मी करत गेलो. मग मला वाटलं एक आनंद भेटायला पाहिजे, फुलांचा आनंदात एक चित्र साकारूया, म्हणजे फुलाच्या एकातून काहीतरी दिसावं. मग त्याने जिद्दीने काम केले. मग ती फुलांचा उपयोग गणपतीच्या वातावरणात झाला, दसऱ्याच्या वातावरणात झाला. म्हणजे तो एक आकर्षक, तो एक आनंद चांगल्या प्रकारे भेटला आणि त्याच्यातला एक आनंद, एक संदेश मुलांपर्यंत मी पोचवतो. धन्यवाद, थँक्यू. साताऱ्याच्या खंबाटकी घाटात एक विचित्र अपघात झाला आहे. अपघातात वाहतूक सुरळीत करणाराच पोलीस आता गंभीर जखमी झाला आहे. सातारा जिल्ह्यातील खंबाटकी बोगद्याजवळील एस कॉर्नरला कंटेनर पलटी झाला. तो कंटेनर बाजूला काढत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढे थांबलेल्या वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहतूक पोलीस सुनील शेलार हे मालट्रक आणि कारच्या मध्ये अडकून गंभीर जखमी झाले. पलटी कंटेनरचा चालक हनुमंत रामचंद्र शिंदे, क्लीनर सागर अरुण पाटील हे गंभीर जखमी झालेत. खंबाटकी बोगद्यानंतर तीव्र उतार आहे. या दरम्यान यस आकाराच्या वळणावर सकाळी 7च्या सुमारास कंटेनरच्या चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटण्याने कंटेनर पलटी झाला. हा रस्त्यात असलेला कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवली होती. पुढे अनेक कार थांबल्या होत्या. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस तेथे उपस्थित होते. महाराष्ट्राचे हित लक्षात घेता लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अकोला दौऱ्यावर होते. पिकांच्या पाहणीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरकार स्थापनेच्या संदर्भात उत्तरं दिलीत. परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अकोला दौऱ्यावर होते. पिकांच्या पाहणीनंतर त्यांनी आढावा बैठक घेतली आणि या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सरकार स्थापनेच्या संदर्भात उत्तर दिलीत. सध्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. काळजीवाहू सरकारला निर्णय घेताना काही बंधने आहेत.
तरीही नियमांच्या सोबत राहून हे सरकार काम करीत आहे. महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला आहे. सरकार स्थापनेचा जो पेच आहे तो दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कधी सुटेल, कधी सरकार स्थापन होईल? मला असं वाटतं की तो सुटेल, लवकरच तो सुटेल. आणि शेवटी सगळ्यांना महाराष्ट्राच्या हिताकरता काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आता शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे. या संकटामध्ये नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. कारण काळजीवाहू सरकारला काही ना काही बंधनं असतात निर्णयाचे. जे निर्णय घेता येतात ते तर काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं हित पाहता लवकरात लवकर सरकारची स्थापना होईल अशी मला अपेक्षा आहे. विद्यमान सरकारला शेतकऱ्यांचं काहीच कळत नाही अशी टीका आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केली आहे. महापूर, अतिवृष्टी, खराब हवामानामुळे संपूर्ण पलूस तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. द्राक्ष पिकावर डावणी रोगाच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना कदम यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. विशेष करून द्राक्ष बागायतदारांचं आणि त्या सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांच्या पलूस तालुक्यातील, तासगाव तालुक्यातील असेल किंवा इतर तालुक्यातील जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याची पाहणी करता आज आम्ही सगळेजण इथं एकत्रित आलेलो आहे. मी कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्या दोन्ही ज्येष्ठ म्हणजे मुख्यमंत्री किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोललो आहे. तातडीने त्यांना इथे पंचनामे करावे अशा सूचनाही दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. उद्या मी पलूस तालुक्यात प्रांतारी तहसीलदारांची या संदर्भात बैठक घेणार आहे. त्या दृष्टीने आम्ही निश्चितच या शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टीने भविष्यात पुढे काही पावलं टाकणार आहोत. मदत जी आता दिलेली आहे बाळासाहेब 10,000 फक्त जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी असं वाटत नाही. 100% कमी आहे. ही फारच कमी मदत आहे. राज्य शासनाला याचं गांभीर्य नाही. आम्ही मागणी केली होती कमीत कमी 35,000 रुपये ही मदत असली पाहिजे ही अशी आमची मागणी आहे. ह्याच्यात कुठेतरी वाढ व्हावी ही आम्ही केंद्र शासनाला ही मागणी करणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून. कारण का गेला अनुभव पाहता कर्जमाफी असेल किंवा इतर गोष्टी कायम शेतकऱ्यांच्या बाबतीत दुजाभावच केला जातोय विद्यमान शासनाकडून असं वाटत नाही. विद्यमान शासनांमध्ये कुणी शेतकरी नाही, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळत नाहीत. ही मोठी शोकांतिका हे राज्य सरकारची आहे आणि म्हणून शेतीचे प्रश्न काय असतात, शेतकऱ्याचं दुखणं काय असतं हे कळावं म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी सातत्याने झोपलेल्या या सरकारला जागा करण्याचं काम करतोय. परंतु मला खात्री आहे की ह्या बाबतीत दुजाभाव होऊ नये आणि होणार नाही अशी या ठिकाणी शासनाने दखल घ्यावी आणि या शेतकऱ्यांना आपल्याला मदत करावी. आणि आता एक संतापजनक बातमी. सांगलीच्या स्मशानभूमीत प्रेताची हेळसांड होती आहे. मोठी लाकडं उपलब्ध नसल्याने प्रेत जळतायत अर्धवट. महापालिका अधिकारी ठेकेदाराकडूनच आता उडवाउडवीची उत्तर सुद्धा मिळत आहेत. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत प्रेत जाळण्यासाठी देण्यात येणारी लाकडं निकृष्ट दर्जाची असल्याने प्रेताची विटंबना होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत प्रेत जाळण्यासाठी देण्यात येणारे लाकडं ही दर्जाहीन असल्याने प्रेत अर्धवट जळालेल्या स्थितीमध्ये आढळले आहे. यामुळे प्रेताची विटंबना होत आहे. मोठ्या लाकडांची कमतरता असल्याने प्रेत नीट जळत नाही अशी तक्रार नागरिकांची आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी महापालिका आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. महापालिकेकडून प्रेत जाळण्यासाठी देण्यात येणारी लाकडे ही संपूर्ण ओली असतात आणि लाकडे निकृष्ट दर्जाची असल्याने प्रेत जाळण्यास मोठी अडचण होत आहे. असाच एक प्रकार आज उघडकीस आला आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित ठेकेदार, महापालिका अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याने नागरिकांच्या मध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. आज सांगली अमरधाममध्ये आमच्या निकटवर्ती यांचे निधन झालं, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो होतो. नगरपालिकेमार्फत जे 300 किलो लाकड पुरवले जातात त्या लाकडाची क्वालिटी त्या प्रतीची आहे की नाही हे चेक करणं फारच गरजेचं आहे. कारण आता आपण या ठिकाणी बघितलात तर ती बॉडी अक्षरशः उघडी पडलेली आहे. जी लाकडं दिली जातात खाली जी मोठी लाकडं पाहिजे ती लाकडच नाही आहेत. पण ती नसतील तर त्याची अर्जमेंट करणं ही तुमची जबाबदारी का आमची नागरिकांची जबाबदारी आहे. ह्याचा जो टॅक्स आहे तो आमच्या नागरिकांकडून भरला जातो. वेळच्या वेळी तुम्ही जबरदस्तीनं वसूल केला जातो. पण मग ह्याची सर्व्हिस देणं हे तुमचं काम आहे नाही आहे का? त्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आज जर मयत झाल्यानंतर त्या माणसाला, त्या मृतात्म्याला जर ती
अग्नी व्यवस्थित मिळत नसेल तर त्याचा दोष कोणाचा? नागरिकांचा दोष आहे का आपल्या नगरपालिकेचा दोष आहे? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी खूप कमी प्रमाणात लाकडं आलेले आहेत. छोट्या छोट्या फळ्याचे तुकडे तुम्ही जर देत असाल त्या किलोमध्ये आणि एक्स्ट्रा पैसे 200 किलो ते 300 किलो लाकडाची तुम्ही मागणी करत असाल तर ते येताना नातेवाईक दुःखात असताना ते काय घरातून पैसे घेऊन यावे अशी इच्छा आहे का आपली? नाहीतर इथे तसं तुम्ही ATM खोलून ठेवा. आज स्मशानभूमीमध्ये ATMची गरज आहे, जेणेकरून लाकड खरेदी करण्यासाठी 200 किलो लाकडं खरेदी करण्यासाठी जी पैशाची आवश्यकता ती ATMवरून काढून तिथे पैसे भागवले जातात. अन्यथा टेंडर बदला, दुसरी व्यवस्था करा. धन्यवाद. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला आहे. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला. बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. जवळपास 5 लाख शेतकऱ्यांचे 5.5 लाख एकरांवरील पीक जमीनदोस्त झाले आहे. 2 एकर शेतीसाठी किमान 20,000 रुपये खर्च केला. 50,000चे सोयाबीन आणि बाजरी होईल अशी अपेक्षा होती. मात्र या पावसाने सगळंच नुकसान केलंय असे अर्थ टाहू त्याने फोडला आहे. एकीकडे शेतकरी टाहू फोडत आहे तर दुसरीकडे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी बीड, गेवराई, वडवणी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत त्यांना धीर सुद्धा दिला आहे. परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि हे म्हणजे कुठलंही राजकीय स्टेटमेंट नाही. मला खरंच माझ्या मनाला खूप ह्याच्या वेदना होत आहेत. कारण बीड जिल्हा म्हणून नेहमी आपण ह्याच्याकडे दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून बघत राहिलो. यापूर्वी सरकारला दुष्काळासाठी अनुदान असेल, मदत असेल, राज्य सरकार, केंद्र सरकार या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली तेव्हा कुठेतरी जिल्ह्यातला शेतकरी आनंदला होता आणि मी सुद्धा आनंदात होते. म्हणजे मी प्रचाराच्या वेळी तर माझ्या कार्यकर्त्यांबरोबर असं मस्करीमध्ये म्हणायचे की माझ्या खासदारकीचा पहिला पाऊस आहे हा, दुसरी टर्म आली तरी, कारण पावसाळा कधी बघायलाच मिळाला नव्हता. पण त्या परतीच्या पावसाने जाता जाता प्रचंड नुकसान केलं आहे. आज प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शेतामध्ये हीच परिस्थिती आहे. जी उभी पिकं सगळी खराब झालेली आहेत. जी काही शेतामध्ये उरली आहेत ती सुद्धा अगदी पाण्यात बुडालेली आहेत. म्हणजे एवढं पाणी आपल्याला बघायला कधी बीड जिल्ह्यामध्ये मिळालं नव्हतं. दुर्दैवाने आज ते प्रत्येकाच्या शेतात आहे. परिस्थिती निश्चितच विदारक आहे. सरकार मदत करेलच, पण केवळ शेतीत जे पिकाचं नुकसान झालं आहे तेवढ्यासाठी मदत पुरेशी होणार नाही आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणं हे पण एक मोठं आव्हान ठरणार आहे. बीड कुक्कडमोडी नदीला पूर आला आहे. वाकणातपूर गावचा संपर्क तुटला आहे. तर खासदार मुंडेंनी बैलगाडीतून प्रवास करत गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्व धरण, साठवण तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कुक्कडमोडी नदीला पाणी आल्यामुळे 8 दिवसांपासून वाकणातपूर गावाचा संपर्क तुटला आहे आणि याच गावाला भेट देण्यासाठी बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी चक्क बैलगाडीतून नदी पार करून गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. 2015 मध्ये परतीच्या पावसाने असाच हाहाकार माजवला होता. त्यावेळी वाकणातपूर हे गाव तब्बल 1 महिना संपर्काच्या बाहेर होते. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांसह सर्वांचीच दैना उडाली होती. यंदा पुन्हा परतीच्या पावसाने नदीला पूर आल्याने गावातील लोक भयभीत झाले आहेत. गेल्या 50 वर्षांपासून अशीच अवस्था असून निदान या नदीवर पूल बांधावा अशी मागणी आता इथले नागरिक बोलून दाखवत आहेत. नदीला पूल नसल्यामुळे आम्हाला शाळेत जाता येत नाही. कुणाचं दुखायला लागलं तर दवाखान्यात जाता येत नाही. कुठं जायचं असलं तरी जाता येत नाही. खूप अडचण. मग कसं जातात लोक? असंच कशात पण चलत जातात, नाहीतर असंच. अवस्था म्हणजे नदीला पाणी येते, रस्ते नाहीत कुंकून. कोण डिलिव्हरी जर व्हायची मुली जर झाली तर गावातच मग लई अडचण येते. मग त्या रोडने त्या बंधाऱ्यावर आणला लागतात का बाबा. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिलमधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत.
संपूर्ण परिवाराची लग्न बसता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाका, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा. मायभूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वा सेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.